नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तोंडबंद या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनेलवर। आजचा विषय अतिशय गंभीर आहे आणि तो प्रत्येक घराघरासाठी महत्त्वाचा आहे। महिला व बालविकास विभाग यांच्या मार्फत चालवण्यात येणारी मनोधैर्य योजना महिला आणि बालकांसाठी सुरक्षिततेचा एक आधारस्तंभ आहे। परंतु या योजनेत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत, ज्या प्रत्येकाला समजून घेणं गरजेचं आहे। या व्हिडिओमध्ये आम्ही या योजनेच्या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणार आहोत। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक पहा। व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या तोंडबंद चॅनेलला लगेच सबस्क्राइब करा आणि या चॅनलद्वारे अशाच महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती घेऊन येत राहू। योजनेची सुरुवात आणि उद्दिष्ट। मनोधैर्य योजना कोणासाठी आहे? बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ऍसिड हल्ला किंवा ज्वलनशील पदार्थांमुळे झालेल्या हल्ल्यांमध्ये पीडित महिला आणि बालकांसाठी ही योजना राबवण्यात येते। यामध्ये पीडितांना अर्थसहाय्य आणि पुनर्वसन देण्याची तरतूद आहे। पण मित्रांनो, जुनी योजना काही ठिकाणी अपूर्ण होती। जुन्या योजनेतील त्रुटी। पूर्वीच्या शासन निर्णयात बलात्कारामुळे महिलेचा मृत्यू झाल्यास ₹10 लाखांचे अर्थसहाय्य देण्याची तरतूद होती। पण जर पोस्को अंतर्गत बालकांचा मृत्यू झाला, ऍसिड हल्ल्यामुळे किंवा ज्वलनशील पदार्थांमुळे मृत्यू झाला तर तिथे अर्थसहाय्याची तरतूद नव्हती। यामुळे अनेक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळालाच नाही। सुधारित मनोधैर्य योजना। मित्रांनो, आता ही योजना पूर्णपणे सुधारित करण्यात आली आहे। नवीन शासन निर्णयानुसार सर्व घटनांमध्ये सरसकट 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल। यामध्ये 75% रक्कम 10 वर्षांसाठी बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवली जाईल आणि उर्वरित 25% रक्कम धनादेशाद्वारे तात्काळ दिली जाईल। त्यात वैद्यकीय खर्चासाठी 30,000 रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत। ही योजना फक्त अर्थसहाय्य नाही तर पीडित कुटुंबासाठी आशेचा एक किरण आहे। पण मित्रांनो, योजनेची माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे, कारण माहितीतूनच न्याय मिळतो। तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासाठी ही माहिती उपयोगी ठरू शकते। तुमचं मत काय आहे? या योजनांमध्ये अजून काही सुधारणा हव्यात का? तुमचं मत कमेंटद्वारे नक्की कळवा। जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर आमच्या तोंडबंद चॅनेलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। यासोबतच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा। तुमचं एक शेअर एखाद्या पीडिताला योग्य मदत मिळवून देऊ शकतो। भेटूया अशाच महत्त्वाच्या माहितीसोबत पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।